कधी रडतो? माझाही बाप रडला, तुमचाही बाप रडला, प्रत्येकाचा बाप रडतो. ज्या वेळेला त्याची एकुलती एक मुलगी सासरी नांदायला निघते ना, त्यावेळी त्याचा बाप त्याच्या आयुष्यामध्ये जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडावेत तसा रडत असतो. आणि ज्या दिवशी त्याचा एकुलता एक मुलगा त्याच्या कंबरड्यात लाथ घालून त्याला घराच्या बाहेर काढतो ना, त्या दिवशी तो बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो. म्हणून जिवंतपणे तो बाप समजून घ्या. त्या बापाचा निश्चय होता म्हणून या नारदाच्या गादीवरती उभी आहे. फक्त बापाचं स्वप्न माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला पूर्ण करायचंय. माझ्या जीवनात ध्येय इतकंच आहे मायबापांना. फार पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, ऐश्वर्य, संपत्ती मिळावी हा उद्देश माझ्या जीवनातला नाहीये. फक्त माझा बाप माझ्या आयुष्यामध्ये एकदा रडला होता, मी कीर्तनकार व्हावं म्हणून. कधी रडला सांगू तुम्हाला? मी इयत्ता 7वी मध्ये होती. बापाची परिस्थिती नाजूक होती. शिक्षण घेण्याकरता आळंदीला जाता आलं नाही, संस्थेमध्ये जाता आलं नाही. आणि गावातल्या 1-2 मुली आळंदीला गेल्या. 2 वर्ष शिक्षण त्यांनी घेतलं आणि परत गावात आल्या. त्यांचं कीर्तन ज्या वेळेला गावात झालं ना, कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर वडील माझ्या रडत होते. वडिलांना म्हटलं, नाना तुम्ही काय रडताय? मी वडिलांना नाना म्हणायचे. त्यावेळेला वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. वडिलांनी सांगितलं, अगं इयत्ता 7वी मध्ये असताना जर त्या मुलींच्या बरोबर मी तुला आळंदीला टाकलं असतं ना, तर आज त्या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं मी तुला पाहिलं असतं. एक बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलोय याचं त्यांना फार मोठं दुःख वाटत होतं आई बापांना. आणि म्हणून ज्या दिवशी माझा बाप माझ्या आयुष्यातून निघून गेला ना, मी इयत्ता 10वी मध्ये होते. बाप निघून गेला, अपघातात्मक निधन झालं वडिलांचं. आणि 10 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर दशक्रियाविधीच्या ठिकाणी पिंडदान करतात बघा. त्या पिंडदानाच्या ठिकाणी ब्राह्मण सांगतात, तुमच्या जीवनात काहीतरी संकल्प करा. किती दिवसांपुरता असतो? कोणी 1 दिवसांपुरता करतं, कोणी 1 महिन्यापुरता करतं, कोणी 1 वर्षापुरता करतं. पण मी त्या पिंडदानाच्या साक्षीनं ठरवलं, आपल्या बापा करता आपल्याला 1 महिन्यापुरता संकल्प नाही करायचा आहे, 1 दिवसापुरता सुद्धा नाही करायचा आहे, 1 वर्षापुरता सुद्धा नाही करायचा आहे. संपूर्ण आयुष्यभरा करता संकल्प करायचा आहे. आणि त्या पिंडदानाच्या साक्षीनं मी म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना, तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंदांच्या यादीमध्ये नाव झालं. पुढची 3 महिने एकही तारीख खाली नाही, पण शाबासकीची थाप देणारा तो बाप माझ्या आयुष्यात जिवंत नाही ना, माझ्या जीवनातलं स्वप्न आहे. म्हणून हे दुःखही माझ्या जीवनातलं. सांगायचं तात्पर्य, बाप त्याच्या आयुष्यामध्ये रडत असतो, तो रडू नये याच्या करता त्याची मान त्याच्या आयुष्यात खाली जाईल ना, असं वर्तन आपल्या आयुष्यात कधीच करू नका. तो बाप आपल्या घराचा कळस आहे माईबापांनो. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने तो बाप खचून जातो ना, त्या दिवशी आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं असतं. म्हणून तो बाप सांभाळा, जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा. का सांभाळला पाहिजे माईबापांनो? माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही जिवंतपणे त्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करा. खऱ्या अर्थाने त्यांच्या खांद्यावरचा भार तुमच्या खांद्यावरती घ्या. याच्या इतका आनंद त्या मायबापाला दुसरा कोणताच नाही. मेल्यानंतर फोटोला हार, दशक्रिया विधी, पिंडदान, वर्ष श्राद्ध विधी हे विधी करावेच लागतात. पण जिवंतपणे त्यांचं स्वप्न पूर्ण करावं याच्या इतका आनंद त्यांना दुसरा कोणताच नसतो. म्हणून सांगते, तो बाप जिवंतपणे समजून घ्या. बाप फार महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, लक्षात घ्या. बाप गरीब असतो, बाप श्रीमंत असतो, बाप मंद असतो, बाप हुशार असतो, पण जोपर्यंत तो जिवंत असतो ना, दुःखासाठी आपला काळजाचा दरवाजा बंद असतो. म्हणून जिवंतपणे त्या बापाला खऱ्या अर्थाने आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा.